अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ही दत्त जयंती अतिशय विशेष आहे, कारण की दत्त जयंती आणि त्यात गुरुवार आहे, म्हणजेच आपल्या दत्तगुरूंचा वार आहे. मग आपण भक्तांनी काय केलं पाहिजे, तर सर्वात प्रथम आपण त्या दिवशी जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपण दत्तगुरूंच्या जन्माची कथा श्रवण करायची किंवा गुरुचरित्र कथासार यामध्ये दत्तगुरूंच्या जन्माची कथा आली आहे, तिचं वाचन करायचं, चिंतन करायचं आहे. आणि त्या दिवशी आपण एक निश्चय करायचा आहे, की हा दास तुम्हाला शरण आलेला आहे, तर मी फक्त 7 दिवसापुरतच गुरुचरित्राचं पारायण करणार नाही, तर आता आयुष्यभर मी माझ्यासोबत गुरुचरित्र ठेवेल आणि गुरुचरित्रात जे सांगितलेलं आहे तेच मी आचरणात आणण्याचा प्रयत्न करेल. आणि हे दत्तगुरू मी तुम्हाला आज वचन देतो, की माझ्यात जे दोष आहेत किंवा मी जे चुकीचं कार्य केलेलं आहे ते सर्व मी टाळण्याचा प्रयत्न करेल. यासाठी मला तुम्ही शक्ती द्या आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्रात जे नियम आहेत त्याप्रमाणेच मी वागून गुरुभक्ती करेल, असा तुम्ही निश्चय करा, असं तुम्ही दत्तगुरूंना त्या दिवशी वचन द्या आणि जास्तीत जास्त नामस्मरण करा. आणि मग पहा, ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे तुमचं आचरण ठेवाल, तर नक्कीच पुढच्या दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला गुरूंचा साक्षात्कार झाल्याशिवाय, गुरूंचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गुरूंची कृपा जर प्राप्त करायची असेल, तर कितीही संकटे आली, कितीही विघ्न आली, तरी गुरूंची कास आपण सोडायची नाही. हे गुरुचरित्रातील वचन आपण लक्षात ठेवायचं आणि गुरुचरित्रातील कथासार नियमित वाचन करायचं आणि ते आत्मसात करून आपल्या जीवनात उतरवायचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.